ओम गणपते नमो नमः. नमस्कार मित्रांनो, सुखकर्ता चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील ताम्हिणी घाटाजवळ मुळशी परिसरात पूजली जाणारी विंझाई देवी, हिला अनेक भक्त आदिशक्ती दुर्गाचं स्वरूप किंवा विंध्यवासिनी योगमाया देवीचं स्थानिक स्वरूप मानतात. तथापि याबाबत सर्वमान्य पुराणातील स्पष्ट उल्लेख आढळला नाही. ही प्रामुख्याने स्थानिक परंपरा, लोकश्रद्धा आणि कुलदैवत परंपरेवर आधारित मान्यता आहे. विंझाई देवी मंदिर येथील देवीला ग्रामदेवता आणि रक्षणकर्ती माता म्हणून पूजले जाते. अनेक भक्तांच्या मते विंझाई हे नाव कालांतराने विंध्याई किंवा विंध्यवासिनी या नावाच्या संबंधित झाले असावे, परंतु यासाठी ठोस ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नाही. धार्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर विंध्यवासिनी, विंझाई, भवानी, दुर्गा, अंबाबाई, रेणुका या सर्व आदिशक्तीचेच विविध स्वरूप मानले जातात. नाव, स्थान आणि स्थानिक कथा वेगळ्या असल्या तरी शक्तितत्व एकच मानले जाते. त्यामुळे भक्तिभावाने विंझाई देवीची पूजा केल्यास ती आदिशक्ती जगदंबेची उपासना मानली जाते. विंझाई देवी मंदिर हे पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात ताम्हिणी घाट परिसरात वसलेले एक प्राचीन आणि श्रद्धास्थान मानले जाणारे देवीचे मंदिर आहे. मुळशी परिसरातील अनेक कुटुंबांचे हे कुलदैवत असून ग्रामदेवता म्हणून ही देवीची पूजा केली जाते. मित्रांनो, आता आपण बघूया विंझाई देवीची आख्यायिका. स्थानिक लोकपरंपरेनुसार प्राचीन काळी हा संपूर्ण प्रदेश घनदाट जंगलांनी वेढलेला होता. या भागातील लोकांना वन्य प्राणी, रोगराई आणि विविध संकटापासून संरक्षण मिळावे म्हणून आदिशक्तीने येथे प्रकट होऊन वास केला. गावकऱ्यांना देवीच्या अस्तित्वाची जाणीव स्वप्नदर्शन आणि चमत्कारिक घटनांमधून झाली. त्यानंतर त्या स्थानी देवीची स्थापना करण्यात आली. काही परंपरांमध्ये विंझाई देवीला विंध्यवासिनी देवीचे स्थानिक स्वरूप मानले जाते, तर काही जण तिला दुर्गा मातेचे स्वयंभू स्वरूप मानतात. काही लोकांची ती कुलदैवत तरीके पण पूजली जाते. देवीला आदिशक्ती दुर्गा आणि भवानीचे स्वरूप मानले जाते. ती भक्तांचे रक्षण करणारी आणि संकटाचा नाश करणारी माता आहे. देवी शक्ती, धैर्य, समृद्धी आणि कल्याण याचे प्रतीक मानली जाते. स्थानिक भाविक देवीला नवसाला पावणारी माता म्हणून ओळखतात. नवस पूर्ण झाल्यावर भाविक देवीचे दर्शन घेऊन ओटी भरतात. विवाह, मुंज, नवीन घर किंवा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी देवीचे आशीर्वाद घेतले जातात. नवरात्रीत मंदिरात विशेष कार्यक्रम होतात. घटस्थापना, देवीचे अलंकार, पूजा, सप्तशती पारायण, भजन कीर्तन, महाआरती, कन्यापूजन, विजयादशमी उत्सव या काळात हजारो भाविक दर्शनासाठी येतात. आता बघूया पूजाविधी काय आहे. सकाळची पूजा. स्नान करून स्वच्छ वस्त्रे धारण करावीत. देवीसमोर दीप प्रज्वलित करावा. हळद, कुंकू, अक्षता अर्पण कराव्यात. लाल किंवा पिवळी फुले वाहावीत. नारळ, फळे किंवा गोड नैवेद्य दाखवावा. देवीची आरती म्हणावी. देवीचा मंत्र आहे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाईचे नमः किंवा ओम दुम दुर्गाये नमः. भाविक देवीकडे आरोग्य, संतती, शिक्षण, नोकरी, व्यवसायातील प्रगती आणि कौटुंबिक सुखासाठी नवस करतात. नवस पूर्ण झाल्यावर नारळ, साडी, चोळी, ओटी भरणे किंवा अन्नदान करण्याची प्रथा आहे. विंझाई देवी भक्तांना धैर्य, श्रद्धा आणि सदाचाराचा मार्ग दाखवते. देवीची उपासना म्हणजे केवळ संकटापासून संरक्षण नाही, तर अंतःकरणातील भीती, अहंकार आणि नकारात्मकता याचा नाश करून आत्मविश्वास जागृत करणे होय. मित्रांनो, आता आपण ऐकूया विंझाई देवीची आख्यायिका. विंझाई देवी बाबत एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यावी लागते. तिची संपूर्ण आख्यायिका ही प्रामुख्याने लोकपरंपरेत जपली गेलेली आहे. पुराणांमध्ये किंवा लिखित ग्रंथांमध्ये तिचे सविस्तर वर्णन फारसे आढळत नाही. त्यामुळे मुळशी परिसरात प्रचलित असलेल्या श्रद्धा
स्थानिक परंपरा आणि देवस्थानाशी संबंधित कथांवर आधारित आहे. अनेक शतकापूर्वी ताम्हिणी घाटाचा परिसर घनदाट जंगलांनी व्यापलेला होता. त्या काळी इथे फारच कमी वस्ती होती. गावकरी गुरे चारण्यासाठी आणि जंगलातील उत्पन्न गोळा करण्यासाठी डोंगर रानात जात असत. असे सांगितले जाते की एका गुरख्याला किंवा स्थानिक भक्ताला वारंवार स्वप्नात एक तेजस्वी स्त्री दिसू लागली. तिने सांगितलं, "मी या डोंगराईत वास करते. माझे स्थान शोधा आणि माझी स्थापना करा." स्वप्नाकडे सुरुवातीला दुर्लक्ष झाले, पण पुन्हा पुन्हा तेच दर्शन झाल्याने गावकऱ्यांनी शोध घेतला. एक दाट देवराईत त्यांना दिव्य चिन्ह, पादुका किंवा शक्तीचे स्थान आढळले. तिथे पूजा सुरू करण्यात आली. पुढे तेच स्थान देवीचे मूळ स्थान म्हणून प्रसिद्ध झाले. विंझाई हे नाव कसे पडले? स्थानिक परंपरेनुसार विंझाई हे नाव विंध्याई किंवा विंध्यवासिनी या नावावरून अपभ्रंश झाले असावे. काही कुल परंपरांमध्ये विंझाई मातेला थेट विंध्याचल पर्वतातील विंध्यवासिनी देवीचे स्वरूप मानले जाते. एका कुलदैवतावरील लेखातही विंझाई देवी ही मूळतः विंध्याचलातील दुर्गामातेचे रूप असल्याची परंपरा नमूद आहे. मित्रांनो, विंझाई देवीचे स्वरूप कसे आहे? स्थानिक श्रद्धेनुसार विंझाई माता ही महिषासुरमर्दिनी आहे. चतुर्भुजा दुर्गेचे स्वरूप आहे. सह्याद्रीचे रक्षण करणारी अधिष्ठात्री शक्ती आहे. कुलस्वामिनी आणि ग्रामदेवता आहे. आजही भाविक मुख्य मंदिरातील दर्शनाबरोबर विंझाई माता मूळ स्थान, विंझाई देवी मूळ स्थान या स्थळाचे दर्शन घेतात. स्थानिक श्रद्धेनुसार देवी प्रथम इथे प्रगट झाली आणि नंतर तिची पूजा मुख्य देवस्थानात सुरू झाली. विंझाई देवीची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण परंपरा म्हणजे तिची देवराई. गावकऱ्यांनी देवीचे जंगल पवित्र मानून शेकडो वर्षे संरक्षित ठेवले. ह्या वनराईतील वृक्ष तोडणे किंवा अपवित्र करणे निषिद्ध मानले जाई. त्यामुळे देवी आणि निसर्ग याचे अतूट नाते मानले जाते. काही कुल परंपरांनुसार विंझाई देवीचा प्रमुख उत्सव चैत्र पौर्णिमेला भरतो. हा उत्सव हनुमान जयंतीच्या सुमारास साजरा केला जातो. अनेक कुलधर्मीय कुटुंबे या दिवशी देवीचे दर्शन घेण्यासाठी ताम्हिणीत येतात. स्थानिक भक्तांची श्रद्धा आहे की देवी नवसाला पावते, जंगल, पाणी आणि गावाचे रक्षण करते, संकटात मार्गदर्शन करते, कुलदैवत म्हणून पिढ्यानपिढ्या संरक्षण देते. विंझाई मातेची पूजा मुख्यतः स्थानिक परंपरेनुसार केली जाते. त्यामुळे विंझाई मातेचे अधिकृत किंवा सर्वमान्य पादुकाष्टक, आरती आणि ओवाळणी सर्वत्र उपलब्ध आहे. आपल्या चॅनल सुखकर्तावर पण देवीचे पादुकाष्टक ठेवण्यात आले आहे. अनेक कुटुंबांमध्ये आणि देवस्थानमध्ये वेगवेगळ्या परंपरा प्रचलित आहे. मात्र विंझाई माता ही आदि शक्ती दुर्गेचे स्वरूप मानून आरती आणि पूजा केली जाते आणि स्तोत्र म्हटले जातात. विंझाई मातेस समर्पित प्रार्थना. हे सह्याद्री वासिनी विंझाई माता, आमच्या कुटुंबाचे, गावाचे आणि धर्माचे रक्षण कर. संकटात धैर्य दे, दुःखात आधार दे आणि सदैव तुझी कृपा आमच्यावर राहू दे. जय विंझाई माता, जय विंध्यवासिनी माता, जय जगदंबे भवानी. मित्रांनो, विंध्यवासिनी देवी कशी प्रकट झाली? श्रीमद भागवत महापुराणानुसार भगवान श्रीकृष्णाच्या जन्मावेळी वसुदेवाने श्रीकृष्णाला गोकुळात नेऊन तिथे जन्म घेतलेल्या योगमाया कन्येला मथुरात आणले. कंसाने त्या कन्येला ठार मारण्याचा प्रयत्न केला, परंतु ती त्याच्या हातातून सुटून आकाशात प्रकट झाली. देवी म्हणाल्या, हे कंस, तुझा वध करणारा जन्माला आला आहे. यानंतर देवी विंध्य पर्वतावर जाऊन वास करू लागल्या. तेव्हापासून त्या विंध्यवासिनी देवी म्हणून प्रसिद्ध झाल्या. देवी सिंहावर आरूढ आहे. त्यांच्या अनेक भुजा असून त्यात त्रिशूळ, चक्र, शंख, गदा, तलवार, धनुष्य इत्यादी दिव्य आयुधे आहेत. त्या लाल वस्त्रे आणि सुवर्ण अलंकारांनी अलंकृत आहेत. त्यांच्या मुखावर करुणा, तेज आणि मातृत्व भाव दिसून येतो. त्या भक्तांच्या सर्व संकटाचे निवारण
करतात. विंझाई मातेच्या उधो उधो ओम ऐं ब्रीं क्रीं यही कली चामुंडाय विच्चये नमो नमः. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण विंध्यवासिनी देवी का जिला विंझाई आणि अनेक नावाने संबोधलं जातं तिच्याविषयी आपण जाणून घेतलं. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडलास तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट करायला विसरू नका. देवी विंझाईच्या उधो उधो.